सध्या आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्रातील अत्यंत सुंदर आणि तितक्याच अवघड अशा वरंधा घाटातून प्रवास करत आहोत। हा घाट जोडतो पुणे जिल्ह्यातील भोर आणि कोकणातील ऐतिहासिक शहर महाड यांना। तसेच या संपूर्ण घाट माथ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी एक सुंदर किल्ल्याची उभारणी देखील करण्यात आली आहे। समोर दिसणारे अवघड रस्ते आणि खोल दऱ्या, उंचच उंच कडे। पावसाळ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला निसर्गाचे सौंदर्य पाहायला भेटते, परंतु तितकाच हा धोकेदायक वरंधा घाट। जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचे एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण जाणार आहोत एक अशा ठिकाणी, ते ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात अवघड वेडेवाकडे वळणा असणारा घाट, तो म्हणजे वरंधा घाट। या घाटामधून आपण आता भोर मार्गे महाडमध्ये जाणार आहोत। तर वरंधा घाटामधील असणारे अवघड वळणे आणि सह्याद्रीचे कडे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण पाहायला भेटतील। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा। पावसाळ्यात येथे असंख्य धबधबे कोसळताना दिसतात। संपूर्ण घाट हिरव्या गालिच्याने झाकलेला असतो। धुक्यामुळे कधी कधी 10 ते 15 फुटावरचे दृश्य देखील आपल्याला दिसत नाही। सध्या हवामान खूप छान आहे, थंड वारा आहे आणि गाडी चालवताना प्रत्येक वळणावर एक वेगळाच थरार जाणवतो। हा घाट जितका सुंदर आहे तितकाच आव्हानात्मक आहे। रस्ता काही ठिकाणी अरुंद आहे, तीव्र वळणे आहेत। पावसाळ्यात येथे भूसंकलन होऊन दरड कोसळण्याची शक्यता असते, त्यामुळे वाहन चालवताना पूर्ण लक्ष असणे गरजेचे आहे। जे मित्र येथे येण्याचा विचार करत आहे त्यांनी वाहन व्यवस्थित ठेवा, ब्रेक आणि टायर हे देखील व्यवस्थित असणे गरजेचे आहे। संपूर्ण घाटामध्ये आपल्याला ठिकठिकाणी सावधानतेचे बोर्ड्स लावलेले पाहायला भेटतात। या बोर्डवरती या ठिकाणी लिहिले आहे, सावधान, दरड कोसळण्याची शक्यता आहे, या ठिकाणी वाहने थांबू नये। तर मित्रांनो, आपण जर कधी या घाटाने प्रवास करत असाल तर आपण देखील या राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, कारण की बहुतेक वेळा या वरंधा घाटामध्ये दरड कोसळण्याची घटना आपल्याला पाहायला किंवा ऐकायलाही मिळत असते। त्यामुळे आपला प्रवास सुखाचा करण्यासाठी आपण घाटामध्ये कुठेही थांबू नये ही विनंती आहे। मित्रांनो, हा घाट फक्त निसर्गासाठी प्रसिद्ध नाही तर इतिहासाचाही साक्षीदार आहे। या घाटाच्या मधोमध आपल्याला या घाटावरती लक्ष ठेवणारा कावळागड देखील पाहायला भेटतो। तर या घाटापासून अगदी जवळच आपल्याला रायगड किल्ला देखील पाहायला भेटतो आणि जवळच आपल्याला या रस्त्यावरती शिवथरगळ, जेथे समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ लिहिला, ते ठिकाण देखील या घाट रस्त्यावरतीच आपल्याला पाहायला भेटते। म्हणजेच हा घाट एक इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा खास संगम म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक फलक लावलेला पाहायला भेटतो, त्यावरती आपल्याला सावधानतेचा इशारा दिलेला आहे। तरी आपण या सूचनेचे सर्वांनी नक्की पालन करावे। सह्याद्री म्हणजे फक्त डोंगर नाहीत, ती आपली ओळख आहे। आपल्या पूर्वजांनी या डोंगरामध्ये स्वराज्य उभे केले। या दऱ्याकड्यांकडे पाहिले की मन नम्र होते। निसर्ग आपल्याला शिकवतो, कितीही मोठे झालो तरी आपले जमिनीशी असलेले नाते हे असेच ठेवले पाहिजे। मंडळी, आपला हा व्हिडिओ पाहण्यासाठी महाड किंवा भोरमधून कोण कोण जोडलेले आहेत त्यांनी कमेंटमध्ये आपल्या गावाचे नाव नक्की लिहा।
भोर ते महाड हा प्रवास अतिशय मोठा असून वेळ लागणार आहे. त्यामुळे जर आपल्याला भूक लागली असेल किंवा फ्रेश व्हायचे असेल तर घाटामध्ये आपल्याला अशी ठिकठिकाणी हॉटेल्स पाहायला भेटतात. तर या ठिकाणी आपण नक्की थांबून थोडी विश्रांती करा आणि चहा नाश्ता करून पुढे निघा. तर या ठिकाणी आपल्याला खाण्यासाठी कांदा भजी ही अतिशय प्रसिद्ध असलेली डिश या ठिकाणी खायला भेटते. तर ती एक वेळ आपण नक्की ट्राय करा. मंडळींनो, आता आपण एक सुरक्षित ठिकाणी गाडी थांबून तुम्हाला एक अप्रतिम असा नजारा दाखवणार आहे. पहा मंडळींनो, डावीकडे उभा असलेला तो कडा जणू आकाशाला भिडतोय आणि उजवीकडे असणारी ही अफाट खोल दरी. हे पाहिल्यानंतर आपल्याला निसर्गाचं एक जिवंत रूप या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायला भेटते. समोर पाहत असलेल्या ठिकाणी आपल्याला बरेच पर्यटक या ठिकाणी थांबताना दिसत असतात. कारण की या ठिकाणी आपल्याला चहा नाश्त्यासाठी छोटे छोटी हॉटेल्स देखील उपलब्ध असून या घाटामधील एक महत्त्वाचे देवस्थान या ठिकाणी आपल्याला समोर दिसते. या ठिकाणी येऊन लोक या मंदिरात दर्शन घेत असतात. तर आपल्यापैकी कोणी जर या घाटाने गेले असेल आणि या मंदिरात दर्शन घेतले असेल तर हे मंदिर कोणत्या देवताचे आहे हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. आता आपण थोडे अंतर गेल्यानंतर या घाटमाथ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला कावळागड हा आपल्याला समोर असल्याचे या रस्त्यावरूनच पाहायला भेटते. तर त्या ठिकाणी आपण थांबून त्याविषयी थोडी माहिती देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत. तर याच घाटामध्ये तुम्हाला समोर दिसत आहे की या ठिकाणी आपली पुणे जिल्ह्याची हद्द संपते. म्हणजेच या ठिकाणी लिहिलंय भोर पोलीस स्टेशन हद्द समाप्त. आणि ह्या बोर्डच्या पलीकडच्या बाजूस आपल्याला रायगड जिल्ह्याची म्हणजेच महाड तालुक्याची हद्द या ठिकाणी चालू झाल्याचे समजते. मंडळींनो, या ठिकाणी आपल्याला किल्ले कावळागड याचा बोर्ड लावलेला पाहायला भेटतो आणि आपला भगवाही डौलाने फडकताना या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला गाडी पार्किंग करण्यासाठी भरपूर अशी प्रशस्त जागा आहे. तर या ठिकाणी आपण येऊन गाडी पार्क करून या ठिकाणी थांबू शकता. तर समोर दिसणाऱ्या ह्या पायऱ्या ज्या आहेत ह्या नव्यानेच बांधण्यात येत असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर नक्की हे पायऱ्या कशासाठी आणि का बांधतात हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि या ठिकाणी आपण थांबल्यानंतर आपल्याला कावळागड हा जो बोर्ड आहे याच्या समोर आपण जर डाव्या साईडला पाहिलं तर हा पुणे जिल्ह्यातून येणारा रस्ता आपल्याला दिसत आहे आणि हा डाव्या साईडला जाणारा रायगड जिल्ह्यात जाणारा रस्ता आपल्याला समोर दिसत आहे. अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित अशी गाडी लावण्यासाठी जागाही आहे. या ठिकाणी आपण बिनधास्त थांबू शकता. परंतु या ठिकाणी थांबल्यानंतर हे जे आपल्याला समोर माकडे दिसत आहेत हे त्यांना काहीतरी खायला भेटण्यासाठी आपल्या हे पाठीमागे येत असतात. तर त्यापासून आपण काळजी घ्या. तर मंडळींनो, आपण वरंदा घाटामध्ये या ठिकाणी एक थांबण्याची जागा आहे. या ठिकाणी थांबलो असता आपल्याकडं भरपूर अशी ही माकडे आलेली आहेत. त्यांना वाटलं की आम्ही त्यांना काहीतरी खायला देऊ यासाठी. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की आमच्यासोबत यांना देण्यासाठी काहीच नाही. पण ज्यावेळेस आम्ही महाडमधून रिटर्न येऊ संध्याकाळी 5-6 वाजतील त्यावेळेस आम्ही नक्कीच या माकडांसाठी काहीतरी खाण्यासाठी घेऊन येऊ. आमच्याकडे यांना देण्यासाठी काहीच नाही हे यांनी ऐकल्यानंतर बिचारे
हताश होऊन आमच्यापासून दूर निघून गेले. तर मंडळींनो, आपण आता वरंधा घाटामध्ये थांबल्यानंतर या ठिकाणी कावळागड आहे त्या ठिकाणी जाण्यासाठीचा हा मार्ग आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कावळागडाकडे जाणारा जो एंट्रन्स आहे म्हणजे जो मुख्य प्रवेशाचा जो मार्ग आहे या ठिकाणी आता आपल्याला 2 छोटे बुरुंज आणि काही पायऱ्या बनवताना दिसत आहेत. तर या ठिकाणी दगड येऊन पडलेले आहेत. तर अतिशय सुंदर असं या ठिकाणी या पायरी मार्गाचं काम चालू आहे. तुम्ही हे मागे पाहू शकता की या ठिकाणावरून कावळगडाला जायला सुरुवात होते. हाच तो मार्ग आहे. तर चला मंडळींनो, आपण पुढे जाऊन पाहूया कसं आहे ते. तर मित्रांनो, या ठिकाणी एक आपल्याला सुंदर असा बोर्ड लावलेला पाहायला भेटतो. आपल्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांवरती कचरा करू नये. तर ही जी सूचना आहे ही आपण सर्वजण गड किल्ल्यावरती कोणतेही गेले तर ती अंमलात आणणे फार गरजेचं आहे. चला मंडळी. तर मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही समोर पाहू शकता की कावळागडाचा आपल्याला तो समोरचा टोक दिसतंय. त्या ठिकाणी आपला एक भगवा ध्वज फडकत आहे. तर त्या ठिकाणी जायचंय. तर तुम्ही रस्ता पाहू शकता की संपूर्ण डोंगराच्या आपल्याला पोटामधून त्या ठिकाणी जायचंय. रस्ता हा अतिशय घनदाट झाडीतून आहे. तुम्ही पाहू शकता की अशा दाट झाडीतून आपल्याला कावळागडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर या ठिकाणी जर आपण जाणार असाल तर शक्यतो ग्रुपने जा. 1-2 जण या गडाकडे जाण्याचे टाळा. तर मित्रांनो, आता आपण आहोत वरंधा घाटामध्ये. तुम्ही आताच पाहिलं की भोर पोलीस स्टेशन हद्द म्हणजे पुणे जिल्ह्याची हद्द ज्या ठिकाणी संपते आणि रायगड जिल्ह्याची हद्द ज्या ठिकाणी चालू होते या सीमेवरती आपल्याला कावळागड जो आहे हा पाठीमागे दिसत आहे. आणि याच ठिकाणावरून आपल्याला कावळागडला जाण्यासाठी मार्ग आहे. तर या कावळागडाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी शाळेमध्ये या घाटमाथ्यावरून होणाऱ्या व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी तसेच आपल्या सह्याद्रीमध्ये चालून येणाऱ्या स्वराज्यातील शत्रूवरती वाच ठेवण्यासाठी ह्या कावळगडाचा उपयोग केला जात असे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हा जो नव्याने पायरी मार्ग बांधत आहेत हा कावळगडाकडे जाण्यासाठीचा मार्ग आहे. इथून साधारणतः तुम्ही एक 40 ते 50 मिनिटं चालत गेल्यानंतर कावळगडावरती जाऊन पोहोचता. तर आपण कधी या रस्त्याने जात असाल आणि आपल्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही नक्कीच कावळगडाला व्हिजिट करा. तर आता आपण करूया कंटिन्यू आपला पुढील वरंधा घाटाचा व्हिडिओ. तर मंडळींनो, आता आपण महाड तालुक्याच्या हद्दीत म्हणजे जिल्हा रायगड या हद्दीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या एक समोर नजरेच पडेल की आपण पुणे जिल्ह्याच्या हद्दीत असताना जो खडबडीत खड्डेयुक्त जो रस्ता होता तो आपल्याला पाहायला भेटला. परंतु रायगड जिल्ह्याच्या सीमेच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अतिशय गुळगुळीत आणि सुंदर असा रस्ता या ठिकाणी पाहायला भेटतोय. तर ह्या रस्त्याने आता आपण जाणार आहोत महाड या गावामध्ये. तर समोर तुम्ही पाहू शकता की अतिशय सुंदर असा हा निसर्गाचा नजारा आपल्याला दिसत आहे. आणि समोरच आता आपल्या एक भव्य दिव्य असा ट्रक आलेला आहे. तो पास झाल्यानंतर आता आपण पुन्हा पुढील मार्गी निघालेलो आहोत. परंतु या ठिकाणी घाटामध्ये काहीतरी रस्त्याचे काम चालू असल्याचे आपल्याला दिसत आहे. तर तुम्ही पाहू शकता की हा जो रायगड जिल्ह्यातील रस्ता आहे हा अतिशय एकदम सुंदर आणि गुळगुळीत हा असल्याचा आपल्याला दिसतो. तर समोर आपण पाहिल्यानंतर आपल्याला रस्त्यामध्ये एक धूळ उडताना दिसत आहे. तर या ठिकाणी बहुतेक रस्त्याच्या कडेला जे आहे हे काम चालू आहे. हे नवीनच मशीन काहीतरी पाहायला भेटते.
आत्ता आपण या ठिकाणी जे पाहिलेले आहे की डोंगर कड्यावरती जे मशीन्स चालू होते, तर ते यासाठी चालू आहे की या ठिकाणी या कड्यांना होल मारून वायरोप टाकून त्यावरती एक जाळी टाकण्यात येणार आहे, जेणेकरून या कड्यावरचे जे दगडगोटे आहेत हे निखळून खाली रस्त्यावरती येणार नाही आणि येणाऱ्या पर्यटकांना किंवा प्रवाशांना त्यापासून कोणतीही इजा होऊ नये यासाठी ही संपूर्ण काळजी घेतली जात आहे। तर तुम्ही पाहू शकता हा या घाटातील अतिशय अवघड असा टर्न आहे। मित्रांनो, आपल्या पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये जो पण वरांदा घाटाचा रस्ता येतो त्या रस्त्यामध्ये आपल्याला घाटाचे रुंदीकरणाचे काम चालू असल्याचे पाहायला भेटले। तर या रस्त्याने जर तुम्ही आता सध्या जाणार असाल तर तुम्हाला भरपूर असा वेळ लागू शकतो, त्यामुळे आपण ह्या रस्त्याने सध्या येणे टाळावे, पर्यायी रस्त्याने आपण जाऊ शकता। तसेच या आपण रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आल्यानंतर आपल्याला एकदम सुंदर असा रस्ता या ठिकाणी समोर पाहायला भेटतोच आहे, त्यामुळे इकडे आपल्याला फारशी अडचण येत नाही। परंतु या ठिकाणी पण भरपूर जागोजागी आपल्याला रस्त्याच्या कडेचे जे कटाळा आहेत, ज्या डोंगर कडा आहेत, त्यांच्यावरून जे निखळणारे दगड आहेत ते थांबवण्यासाठीचे काम चालू असलेले या ठिकाणी दिसून येत आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अशा पद्धतीने या कड्यांवरती लोखंडी रोप लावून जाळ्या बसवण्याचे काम हे युद्ध पातळीवरती चालू आहे। प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य, प्रत्येक दरीत एक नवीन कथा आणि प्रत्येक प्रवासात एक नवीन अनुभव। जर तुम्ही अजून येथून गेला नसाल तर एकदा तरी या घाटातून प्रवास करा, पण सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊन आपण या घाटातून प्रवास करणं हे आपल्यासाठी योग्य आहे। या ठिकाणावरून शिवथर घळीकडे जाण्यासाठी या कमानीतून रस्ता आहे। शिवथर घळ म्हणजे संत रामदासांनी दासबोध ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला ते ठिकाण म्हणजे हेच शिवथर घळ हे होय, आणि या रस्त्याच्या कडेलाच आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी बोर्ड लावल्याचे दिसत आहे। तर मंडळींनो, आपण वरांदा घाटातील हे चित्रीकरण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं आहे। तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच लिहा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनलही सबस्क्राईब नक्की करा। तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी। तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय।